केले होते, केंद्राने दिले होते महाराष्ट्रासाठी. पण यावर्षी 23,778 कोटी रुपये दिलेले आहेत. 23,778 कोटी महाराष्ट्र रेल्वेसाठी. आता हे किती कुठे कसे ठराव होतील त्याचा पण आकडा माझ्याकडे आहे, पण ते मोठा आहे ते सांगायचं सांगते. पण रेल्वेचं नेटवर्क वाढावं म्हणून सुद्धा आपली बजेटमध्ये नियोजन केलेलं आहे. आपल्या सर्वांना सांगायला मला आनंद वाटतो की इलेक्ट्रिफिकेशन ऑफ द रेल्वे, प्रत्येक ठिकाणी इलेक्ट्रिफिकेशन ऑफ द रेल्वे जवळजवळ 99% काम झालेलं. त्याहीपेक्षा कधी कधी सिंगल ट्रॅक रेल्वेच्या त्या डबलीत कसं होईल त्यासाठी सुद्धा पैसे दिलेले आहेत. एकंदरीत रेल्वे ही कनेक्टिव्हिटीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीवरती नॅशनल हायवे सुद्धा महत्त्वाचा आहे, म्हणून नॅशनल हायवेला आपण दिलेलं आहे. आता रेल्वेची काही अपडेट तुम्हाला सांगायचं सांगतो मी. कन्स्ट्रक्शन ऑफ मुंबई अहमदाबाद म्हणजे बुलेट ट्रेन, हे तुम्हाला माहिती आहे. बुलेट ट्रेन व्हावी आपण मोदी साहेबांनी त्याकडे घोषणा केली होती. त्याचं 2 मिशनचं केलं पहिल्या टर्ममध्ये. त्याला जवळजवळ 3,292 कोटी रुपये 3,292 कोटी रुपये दिले आहेत. आता मुंबई मेट्रो रेल्वे त्याला जवळजवळ 1250 कोटी रुपये ठेवलेले आहेत. तर असे हे बरेच आकडे आहेत. पुणे मेट्रो रेल्वेला 699 कोटी रुपये ठेवलेले आहेत. जालना खामगाव महाराष्ट्र रुरल कनेक्टिव्हिटीसाठी 700 कोटी रुपये ठेवलेले आहेत. गाव जालन्याला सुद्धा लमसम गाव जालना तुम्हाला कुठे जिल्ह्यातून जाते त्याला दिलेले आपले रेल्वे राज्यमंत्री मान्य साहेब त्यांच्या काळात रेल्वे त्याचं सुद्धा काम एकंदरीत मी तुम्हाला सांगू इच्छितो हे बजेट सर्वसमावेशक आहे. भारताला विकसित देश बनवण्यासाठी तयार केलेलं बजेट आहे. यामध्ये प्रामुख्यानं जर विकसित राष्ट्र बनवायचं असेल तर मी जसं सांगितलं की 4 म्हणजे गरीब असेल, युवा असेल, महिला असेल आणि शेतकरी असेल यासाठी महत्त्वाचं हे बजेट आहे. आणि शेतकरी MSME एक्सपोर्ट वाढवणे आणि इन्व्हेस्टमेंट आणणे यासाठी हे बजेट आहे. असं हे बजेट आहे.